एकीकडे संजय शिरसाट यांना हा विश्वास असला तरी एक नवा ट्विस्ट नाशिकच्या या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतोय। याचं कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांचं नाव आता चर्चेत आलंय। महायुतीत नाशिक जागेवरनं तिढा कायम राहिलाय। राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा नाशिकवर दावा केलाय। मी यश अपयशाला घाबरत नाही, मैदान सोडून जात नाही, असं सूचक वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलेलं आहे। दादांशी माझं जे बोलणं झालंय त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की नाशिकची 5व्या टप्प्यातली निवडणूक आहे आणि 5व्या टप्प्यातल्या निवडणुकीचा निर्णय घेणं अजून बाकी आहे। जोपर्यंत आमच्या 3 पक्षाचं एकत्रित एकमत होत नाही की कोणत्या पक्षाला जागा जाणार आहे त्यानंतर उमेदवारीचा निर्णय होईल। पण राष्ट्रवादीमध्ये निर्णय कोण उमेदवार द्यायचा हा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घ्यायचा आहे। मला उमेदवारी दिली तर मी इच्छुक नाही, पण मला उमेदवारी दिली तर मला जबाबदारी पार पाडावी लागेल। हेमंत गोडसेचे वैयक्तिक वागणूक असेल कदाचित, त्याच्यामुळे त्याला विरोध होणं साहजिक आहे। बऱ्याच ठिकाणी त्यांनी भयंकर इंटरफेरन्स वगैरे करून ठेवले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।